पक्षप्रवेश झालेला आहे आणि कुठेतरी तालुक्यातून चर्चा आहे की जुन्या कार्यकर्त्यांवर उमेदवारीबद्दल काय अन्याय वगैरे होऊ शकतो का? भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश सतत होत राहतात, ही निरंतर प्रक्रिया आहे. आम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे, त्यामुळं येणारा हा ओघ कायम चालत राहणार आहे. जसं तुम्ही आता ते कार्यकर्त्यांचं बोला की मीही त्याच जुन्या कार्यकर्ता आहे. मला त्या कार्यकर्त्यांच्या वेदना माहीत आहेत. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, या सगळ्यांशी या विषयावर चर्चा केलेली आहे, वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे. जुन्याचा सन्मान 100% ठेवला जाईल आणि नवीनांचा या ठिकाणी मानही ठेवला जाईल. प्रवेशही होत राहतील, परंतु जुन्यांना डावलं जाणार नाही, एवढी खात्रीने बातमी तुम्हाला देतो. जिल्ह्यामध्ये ZPला वगैरे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देतील का? भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद, पंचायत समिती, सगळ्या नगरपालिका 100% कमळ चिन्हावरच लढवल्या जातील. हे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला खात्रीने सांगतो. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी म्हटलं होतं की महायुती करूनच आम्ही ZP पंचायत समितीला सामोरं जाणार आहोत. त्याकडे कसं? ज्या ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचा विचार करू, परंतु आम्ही पहिला प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला देणार आहोत. जिथे जिथे तसे परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही तसा विचार करू. साहेब, तुम्ही काँग्रेसमुक्त भारत आपला जिल्हा म्हणताय, मग तुम्ही असं पक्षप्रवेश घेऊन करणार की अन्य कुठल्या मार्गाने अजून तुम्ही काँग्रेसमुक्त करणार? पक्षप्रवेशही करावं लागतील, वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. आता तुम्हाला माहिती असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या भागात एक शहरमध्येची जागा कायम काँग्रेसच्या हातात होती. ते आपण पक्षप्रवेश घेऊन ती जागा ताब्यात घेतलेली आहे. पण त्याचा पक्षप्रवेशही कारण असते, तरुणांचंही कारण असते आणि भारतीय जनता पार्टीचे विचारही असतात. असं नाही की पक्षप्रवेश केला म्हणजे कुणावरती जुन्यावर अन्याय करतो, असं होणार नाही. पक्षप्रवेश हे चालूच राहणारी निरंतर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया फक्त आपल्या जिल्ह्यात होती आहे का? तर नाही, महाराष्ट्रात होती आहे, भारतभर होती आहे आणि आपण ती प्रक्रिया थांबवणार नाही. असं वाटते का तुम्हाला काँग्रेस मुक्त होईल अथवा इतर पक्ष मुक्त होईल? कारण त्यांची दुसरी काही तयारच असते ना, उलट गेले म्हणून ते समाधान राहतात. त्याबद्दल काय झालं? 1982चा जर विचार केला तर 2 खासदार होते. 2014ला सलग 3 वेळा या भारताची सत्ता आली आहे. आज मोदी साहेब, इंदिरा गांधींचं रेकॉर्ड त्यांनी तोडलं आहे. भविष्यात आम्हाला जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड तोडायचं आहे. तुम्ही असं म्हणू नका. या सगळ्या गोष्टी काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनंच आहेत. साहेब, जुने कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकी अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून तयारी करत आहेत.